चला आपण आता याचे गाईचे फायदे जे म्हणलो होतो ते फायदे मी सांगतो तुम्हाला, की आपण जे गाई म्हशी जे शेतामध्ये याच्यामध्ये आपल्या असतात त्यावेळेस काय फायदे आहे बघा. हे उखंडा 1 वर्षाचा आहे, म्हणजे 1 वर्षभर आपण गाईचे याचे हे पूर्ण शेणखत आहे. आता हे ज्यावेळेस आपण शेतात टाकू त्यावेळेस धान जोमाने वाढेल आणि शेणखताची ऑर्गॅनिक शेती करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. शेणखत हे शेणखतामध्ये थोडं आता हे आपण हे टाकलेले आहे, गवत काड्या जे बारीक बारीक असतात त्या पण टाकायच्या, म्हणजे त्या पण कुजून जातात आणि एक मस्त शेणखत बनते. त्यामध्ये गांडूळ हे ते निर्मिती होते, गांडूळ पण होतात, शेतीला जमिनीला भुसभुशीत ठेवतात. हे असं कुटार जे असतं हे कुटार पण त्याच्यात टाकायचं, म्हणजे काय होते खरं पाहिलं तर हे आता हे आपण हे उखंडा केला हा थोडा चुकीच्या पद्धतीने केला. कारण की हा उखंडा असा करायच्या ऐवजी एक खड्डा करून खड्ड्यात करायचा. आता ते खड्डा आहे पलीकडे, पण ते आपण हळदीसाठी ठेवलेला आहे, हळदीचं बेणं ठेवत असतो त्याच्यात. तर अशा पद्धतीनं खड्डा करायचा, किंवा हा छोटा आहे मोठा खड्डा करून त्यामध्ये हे सर्व मिक्स शेणखत प्लस हे पालापाचोळा कुटार आणि हे दुसरे गवत बारीक बारीक हे सर्व मिक्स करून हे याच्यामध्ये टाकून द्यायचं खड्ड्यामध्ये, आणि खड्ड्यामध्ये नंतर कुजल्याच्या नंतर ते खत एकदम मस्तपैकी होऊन जाईल. तर अशा पद्धती खत तयार करायचं असते. आता हे घरचे मी यासाठी व्हिडिओ टाकायलो, हे सांगायलो की असे चुकीच्या पद्धतीनं ज्यावेळेस आपण शेती करतो त्यावेळेस थोडं नुकसान होतं, आणि शेतीची माहिती नसल्यामुळे शेतीच्या माहितीच्या अभावी आपण हे असे कामं करत असतो आणि नंतर त्याचा परिणाम शेतीवर होतो. तर या पद्धतीने हे कुजणार नाही व्यवस्थित. हे खड्डा केला असता, त्यामध्ये पाणी मुरलं असतं, हे सगळं शेणखत हे ते मिक्स होते, गांडूळ निर्मिती झाली असती. तेच खत आपण शेतामध्ये ज्यावेळेस टाकू त्यावेळेस काय की ते शेतामधले गांडूळ हे ते त्या खतामधले हे ते शेतात पडणार, शेतात हे होणार, शेत भुसभुशीत करणार. गांडूळ हा आपला शेतकऱ्याचा मित्र असतो, आणि तो जर शेतामध्ये जेवढा जास्त असेल गांडूळ तेवढी शेती भुसभुशीत राहणार. अशा पद्धतीनं आपण शेताचे हे जे खताची निर्मिती करतो ती करावे. खत जेवढं खड्ड्यामध्ये चांगलं राहील तेवढं हे याच्यामध्ये राहत नाही. राम 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 झालं हो. अशा पद्धतीने हे शेणखताची काळजी घ्यावी. तरी आजचा व्हिडिओ मी इथं समाप्त करतो. आपली शेती या यूट्यूब चॅनलवर जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आवडला व्हिडिओ तो लाईक करा, नसेल आवडत तर डिसलाईक करा, काही प्रॉब्लेम नाही. कारण की आपण इथं कुठलाही व्हिडिओ टाकला आणि तुम्हाला जर आवडला नाही, जबरदस्ती सबस्क्राईब करून किंवा लाईक करून काय तुमचे हे नाही. आपल्याला आपल्या याच्यावर आता बरीच माहिती टाकायची आहे. सुरुवात केली थोडी काही चुका होताल, काही व्हिडिओ पण तुम्हाला आवडणार नाहीत, पण थोडे दिवसांना असे व्हिडिओ टाकत नंतर एक आंब्याचे याची प्रॉपर व्हिडिओ टाकणार आहे मी. कारण की आंब्यासाठी आपण स्पेशल चॅनलच आपण केशर बागेसाठी बनवले, पण आता आपली सुरुवात आहे. त्यामुळं आपल्याला आता आंब्याची बाग पण नाही आहे, कारण की आपल्याला शेततळं करायचं, विहिरी येतात शेततळं करायचं, आणि त्या शेततळ्यामध्ये पाण्याचं नियोजन करायचं. पाणी आहे पण पाण्याचं नियोजन बाकी राहिलं, ते नियोजन करायचं. विहिरी येतात बोर घ्यायचा अजून एक, पाण्याचं नियोजन करून मग शेततळं करून पुढं मग बागेचं हे बागेचं करणारच आहे. मी येणारच आहे आता इकडं, मी त्यासाठीच हे करायलो हे व्हिडिओ आता सध्या. त्यामुळं हळदीचे याचे शेतातले थोडे व्हिडिओ बनवतो मी. त्यामुळे एवढं काही वाटू देऊ नका की हा केशर बागेचं सांगतोय आणि हा तर दुसरे दाखवते, कारण शेतात आहे ते दाखवतो मी सध्या. कारण हिंगोली जिल्ह्यामध्ये हळद जास्त असते, हळद जास्त असल्यामुळे मोस्टली शेतकऱ्याकडे हळदच असते. आता हे आमचा हळदीचा पट्टा आहे, या हळदच हे बघा, हे पुरी हळद आहे, 3 एकर हळद आहे. आणि इकडं सोयाबीनचं पण दाखवतो. तर अशा पद्धतीनं आपली शेती आहे, आणि आपण हे करतो. काही याच्यात चुका तुम्हाला सांगतोय, तर चुका दुरुस्त करणं चालू आहे, आणि तुम्ही पण अशा चुका करू नका. तर ओके, आजचा व्हिडिओ मी इथं समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.